नमस्ते किसान, नमस्ते भारत. किरण किसान पाठशालासोबत मी आहे आज महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्ह्यामधले एक शेतकरी आहेत आमचे की जे भाजीपाला पिकांवर वायसोनोमेटा आणि मिट्टीचा स्प्रे करतात. तर त्यांचा रिझल्ट, त्यांचे अनुभव काय आहेत, चला आपण जाणून घेऊ त्यांच्याकडनं. नमस्कार. तुमचा आधी परिचय करून द्या. रवींद्र डाबरे, परोड बकाल, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. मोबाईल नंबर आहे 800-7170-529. मिलिंद सर, याचं काय वैशिष्ट्य काय आहे प्लॉटचं? हे प्लॉट असा आहे सर की हा पूर्णपणे आपल्या बी किसानच्या मार्गदर्शनानुसार याला खत जे शेड्यूल आहे खताचं ते भट्टीद्वारे दिलेलं आहे. कुठलं डायरेक्ट कुठलंच खत दिलेलं नाही आणि याच्यावर केमिकलचा कुठला स्प्रे घेतलेला नाही. सगळे स्प्रे मट्टी स्प्रे आणि आपल्या बी किसानच्या मार्गदर्शनानुसार म्हणजे रेसिड्यू फ्री आणि ऑर्गॅनिक म्हटलं तरीही चालेल 100%. अच्छा, हे कधीपासून करता तुम्ही? हे मला 5 वर्ष झालं सर. 5 वर्षापासून VM स्प्रे आणि भट्टी खत तुम्ही कंटिन्यू वापरताय? कंटिन्यू. कुठचंच खत मी तसं टाकणार नाही आहे. भाजीपाला पीक सोडून इतर पीक जे यांचं सोयाबीन किंवा तूर असते त्याला पण ते VM स्प्रे घेतात. केमिकलवाला फवारा स्प्रे कुठला घेत नाही. अच्छा, गव्हाले पण तेच आहे. गव्हाले भट्टी खातच आहे. गव्हाला पण भट्टी खातच आहे. हे आश्चर्याची गोष्ट आहे. बरेच लोक विश्वास ठेवत नाही की VM स्प्रेने काही होत नाही. तुमचा अनुभव काय आहे याच्यातला? माझा अनुभव तर मला 100% रिझल्ट आहे सर. याला 100% रिझल्ट आहे. 100%. फक्त कसं आहे, तर पाऊस जर समजा आला कंटिन्यू 4 दिवस तर तिथं थोडेसे मांगपुढे होते. नंतर असं वाटते बा खूप अडी आली, एखादा काळा असं वाटते. पण नंतर 4-5 दिवस पाऊस थांबला, नंतर मारलं की काहीच नव्हतं. एकदम पूर्ण अडी. हो, तुमचे केमिकलचे स्प्रे जवळपास नाहीच आहेत? 100% सारखं नाहीच आहे. किती दिवसांनी स्प्रे करता याला? 8व्या दिवशी, नाहीत मग अमावस्या पौर्णिमा कंटिन्यू. हो, समजा ती अमावस्या आली आपली, वातावरण जर चेंज झालं, आभाळ असलं, पाऊस आला तर 8व्या दिवशी. नाहीतर जर वातावरण स्वच्छ आहे, क्लायमेट जर एकदम चांगला आहे तर पण अमावस्येच्या आणि पौर्णिमेच्या आधी एकदा VM स्प्रे घेतात. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यांचं कसं आहे, आता यांच्याकडे 20-25 एकर शेती आहे. तर त्यात पूर्ण सगळ्या शेतीतला जो केमिकलचा दरवर्षाचा 1-1.5 लाखाचा खर्च होता तो वाचला आणि लोकांना खायला चांगलं भेटतं. म्हणजे निरोगी आयुष्यासाठी सुदृढ आणि सकस आहार भेटतो बिना केमिकल रहित. आणि या फळाचं असं वांग्याचं वैशिष्ट्य असं आहे की बाकी केमिकलवाले शिजताना भारी जातात किंवा कडक असतात वांगे, ते शिजत नाहीत लवकर, चव वेगळी येते. याची चव पण चांगली लागते आणि शिजायला कमी वेळात शिजतं भाजी. तुमचा गॅसचे प्रॉब्लेम मिटून जाते. 2 पोळ्या होईपर्यंत पहिली म्हणा 2 पोळ्या बनवेपर्यंत वांग शिजते 4 माणसाचं. अच्छा, एवढी गॅरंटी आपली. कुठले घेतात तुम्ही भाजीपाला? टमाटे, वांगे, बरबटी असते. पुढे टमाट्याचा प्लॉट आहे. टमाट्यात जाऊया आपण नंतर. परत आंतरपीक सर याच्यात बीट आहे खूप. त्याच्यात बीट घेतलेलं आहे. 40,000 बीट विकलंय. अच्छा, टोटल VM स्प्रे आहे. पकडा. हा बघा, तुम्ही म्हणजे याच्यावर बघू शकता शेतकरी. हा जे माती आहे ना पूर्ण, हा VM स्प्रे आहे ना? अशी पूर्ण दिसेल तुम्हाला. याचे पूर्ण प्रत्येक पानावर आहे VM स्प्रे. प्रत्येक पानावर आहे. आणि एक पान बघा ना, खालून वरून असं कुठेच दिसत नाही तुम्हाला. नाही, रोग नाहीये, थ्रिप्स नाही की माईट नाही की पांढरी माशी नाही की काही नाही. आणि फळ फक्त यावेळेस काय झालं की दव जास्त चालला. दव जास्त पडला. हा, ओस जास्त पडला. ओस जास्त पडला. त्या हिशोबाने मग 4थ्या-5व्या दिवशी 6व्या दिवशी स्प्रे घ्यास लागेल. अच्छा, हा तो घ्यावा नाही, लागेल. वातावरण नाही तर मग अमावस्या नाही तर पौर्णिमा याच्या व्यतिरिक्त पावसाचा कालावधी जास्त होता आणि थंडी जास्त पडते. ओस जास्त पडल्यामुळे आज तरी काहीच नाही समजा बद्दलच नाही. आणि याच्यात बघा क्वालिटी बघा, फळाची क्वालिटी पण सुंदर आहे आणि फळ धारणा संख्या बघा, एका ठिकाणी किती असे गुच्छामध्ये लागलेले आहेत. गुच्छ लागलेले आहेत. अरे वा. तुम्ही नेहमी घेता काय असं म्हणजे भाजीपाला? नेहमीच कंटिन्यू असतं. कंटिन्यू. पावसाळ्यामध्ये कारली, वांगी, टमाटे, हे एकरभर क्षेत्र कसं आठवा वाटते. जे झालं तेच माणसं हिशोबानं
अच्छा. भगवंत तर आपल्याला पाहून द्यायला की आपण काय खाऊ घालून राहिलो. बरं, याच्यात जे महत्वाचा घटक जो आहे माती, जे आपण सांगतो की जिथे अशी जागा पाहिजे की तिथे कुठलं रासायनिक खत नाही टाकलेलं पाहिजे हा. किंवा तणनाशक मारलेलं नाही पाहिजे, ती जागा कुठून आहे तुमची? माझी त्या मळ्यात आहे जागा. त्या मळ्यात आहे. हो, ही भर तिथून काही आहे. तिथून माती आणतात. तिथून मी दरवर्षी माती आणतो 50 बॅगा. अच्छा अच्छा. माझे 12 महिने निघतात हां, मे पर्यंत. हां, हां, हां. त्याच्यातच भट्टी खात आहे, हां. त्यातच विया स्प्रे आहेत, त्याच्यात सोयाबीन वायसोनामेटा घ्या, टाकतात त्यात आणि वासनामध्ये टाकतो. 2 वेळा गाडून ते पूर्ण स्प्रे हो, करतात. हो. काही प्रॉब्लेम आला नाही तुम्हाला? कुठचाच प्रॉब्लेम नाही. लोक म्हणतात बा मारल्यात नाही पाठवायच्या पंपाना, मी देतो मारून लागलं त्यांना. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांची अशी गैरसमजूत आहे की थोडा हा, पंप म्हणतात मारत नाही. हा कष्टाचं काम आहे कष्टाचं किंवा काम. कोण माती काढेल ना कोणते पंपात टाकेल ना ते मजूर नाही म्हणतात, हम्म. हे नाही म्हणतात. पण साधारण एक पंप जरी आपण एक फवारणी जरी केली तरी 1000-1200-2000 रुपये लागतात 2000 रुपये सर जातात. आणि याच्यात काय जातातच. खर्च तुमचा? माझा 100-150 खर्चच रुपये, नाही. 200 बस रुपये 200 रुपये. ते ठीक आहे, मजुरी वाला घेतो किंवा आपला आपण मजूर लावतच नाही, स्वतःच करतात. स्वतःच. क्या बात आहे. टोटल टेक्निकल पॉईंट करायचं, स्वतः करायचं. किती पैसा वाचला म्हणजे तुमचा आता याच्यापर्यंत? मग आता तुम्ही कमीत कमी धरून घ्या वर्षाला 1 लाख रुपये 1 लाख रुपये केमिकलचे. केमिकलचे. 5 वर्ष झाले 5 लाख रुपये असले माझे. 2-3 पोरं शिकून राहिले. याच्यात मन समाधानी आहे. जे आपण म्हणतो ना की उत्पन्न यायला पाहिजे, वाढायला पाहिजे, पण खर्च कमी करा, ते आपलं उत्पन्न आहे ना एक आपाप आहेत प्रकारचं. ना, तुमचे 1 लाख रुपये वाचले, उत्पन्न झालं तुमचं. उत्पन्नच आहे ते. आणि हे तर उत्पन्न येतच. हा, हे वांगे तर उत्पन्न. असं काही नाही की हम्म. काही म्हणतात असं की व्यवसाय प्रोडक्शन कमी होतं. तुमचा काय अनुभव आहे? प्रोडक्शन कमी नाही होत. कमी नाही होत, नाही. तेवढं चाललं. तेवढं झालं मला. हो. बीड मध्ये सोयाबीन घ्या, हा. चना घ्या, हा. भाजीपाला घ्या. आता तुम्ही हा. पहा, हं, टमाटेत नेऊ तुम्हाला, हं, हं. वांगे पण पहा. बरं, हा भाजीपाला तुम्ही विकतात हो, कुठे मार्केटला? तेलारा, वरवट, शेगाव. तिथे जे तुमचे घेतात कस्टमर घेतात किंवा कुठले दुसरे जे ठोकवाले, व्यापारी आहेत हा. ते टोटल आपलाच भाजीपाला मागतात की बा वरवट. त्यांचा काय अनुभव आहे? त्यांचा त्यां- काय अनुभव आहे? त्यांचा अनुभव म्हणतो असं भाजीपालाच नाही कुठं. बरं. बाकी ठिकाणी कसं बाकी जे घेतले जातील त्याच्यात हा. कीड असते, त्यांना खेळलेले निवडायला लागतात हम्म. आणि ग्राहक घेताना त्रास होतो त्यांना खेळलेले म्हणून. याच्यात किडीचं वांगच नाही निघत, तर तो घेताना तेवढा एकसारखा माल नाही. छोटं मोठं थोडं. ज्या लहान व्यापाऱ्या जोडून हा. कोणी खाणारा नेलं हा. तर म्हणते बा ते वांगे आण. आपली एवढी आपण हा. टेस्टीच कमायला समजा तेलाऱ्यामध्ये क्या की बा बात आहे. काहीच वांधा नाही. क्या बात आहे. मी तुमचं फळच बोलतो ना हो. हम्म. ही कुठली वांगे आहे? हे रागिनी रागिणीवर आहे. बायोशेती. कधी लागवड केली होती? हे करेल आहे हा. ऑगस्ट मध्ये. ऑगस्टमध्ये. किती वर्षाचा आपला किती महिने चालतंय वांगे तुमचं? हे आता मी पर्यंत चाल देतो. मे पर्यंत. हो. 8-9 कारण महिने. टेम्परेचर वाढते थोडंसं माल मग पांढरं आणि ते मग ठेवायचीच नाही. अच्छा. पूर्ण ड्रीप आणि याच्याने करतात तुम्ही? पूर्ण ड्रीप. हम्म, हम्म, हम्म. आता याच्यात तणाचाही विषय येतो. तणनाशक मारतात की आपलं हे? काहीच आता- नाही, एकच वेळ निंदेल आहे. आता डबल निंदेल आहे मधामध्ये पहा, काहीच नाही पाणी. पाण्याचं नियोजन एकदम वापसा कंडिशन मध्ये असते कडे. वापसा कंडिशनचं आहे माझ्याकडे हां हां की हां. भयानक. अच्छा हो. अच्छा. हे काही काही शेतकरी असे असतात ना की करतात, कामं करतात, पण असं प्रकाश ज्योतातमध्ये येत नाही. आता त्यांची प्रॅक्टिस, त्यांचे अनुभव किंवा त्यांची जी टेक्निक आहे ती बाकी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं किसान पाठशाला करतो. बरेच शेतकरी आहेत असे की ते चांगल्या पद्धतीने उत्पादनही घेतात आणि खर्चही त्यांचा कमी असतो आणि जे प्रोडक्शन होतं त्याची क्वालिटी असते. पण असं असतं ना की बरेच शेतकरी सांगत नाही सांगत नाही. आणि कोणी सांगितलं ना तर विश्वासही ठेवत नाही. अजिबात ते विसरलो. म्हणतात की काय भट्टीकात करणं ना मातीचा स्प्रे करणं हा. म्हणजे मग बाकीच्या कंपन्या काय एवढ्या म्हणजे येड्या एवढ्या- आहेत का एवढे एवढ्या chemical? मल्टीनॅशनल कंपन्या हा. म्हणतात हे हा, ये हा. ना काय येईल सांगता पण येत मग नाही ते काय. खाणं तर आपल्यालाच खायचं आहे ना. ते केमिकलचे तर तुम्ही फवारतात ते आपल्यालाच खायचं आहे. आपणही खातो किंवा आपले गिराईक खातात. आहेत रिझल्ट याच्यामध्ये 100% 100% रिझल्ट हा. आहे. बाकीचे जे भाजीपाला शेतकरी आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही? बाकीचं मी तेच सांगतो त्यांना हम्म. की त्यांचं करणं जीवार येते. पैसा आहे भरपूर त्यांच्याकडे, नाही तर याच्यात काहीच नाही पुरत. 100 रुपये पन्नास वांगा आहे, त्याच्या 2000 फवार राहते, माझा होत नाही. तुमचा रेट काही असो, रेट काय असो, पैसा मी येतो. रेट बद्दल काहीच नाही बोलत. पैसा त्यांचे येतो. केमिकल वाले 100 रुपये जात असेल तर माही 100च जायला पाहिजे. बरोबर बरोबर. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांची हा. ती ओरड आहे की भाव चांगला भेटत नाही. पण भाव मला भावाची गरज याच्यासाठी नाही. काही आहे की तुमचा उत्पादन खर्च हा. वाढलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला भाव परवडत नाही तो. पण शून्य खर्चामध्ये जर तुम्ही करत असाल, हा, तो काय परवडत नाही. झिरो, तुमचा खर्च जर कमी खर्चच असेल तर नाही, हा. काही रेट परवडतो तुम्हाला.
कशा कशावर करता तुम्ही? तुरीवर पण? तुरीवर नाही केलं, तुरीवर नाही केलं, नाही सोयाबीनवर. सोयाबीनवर, हा. चना, हा. भाजीपाला. बरं, आणि भट्टी खात जे तुम्ही वापरतात हम्म. आता त्याचा काय रिझल्ट आहे? भट्टी खात सारखं खतच नाही सर, खतच नाहीये. खतच नाही. अच्छा, म्हणजे या- याच्यात तुमचं केमिकल फवारे तर कमी झाले, हा, पण रासायनिक खतही कमी झाले. याला सर एकच भट्टी खत दिलं हा. नाही. आता कमी कमी 1.5-2 महिने झाले, कोणी म्हणणार नाही. आतापर्यंत याले क्वालिटी बघा ना सर, मिलियन तीन हा, पोते क्वालिटी पाला जबरदस्त आहे होतं सर पानच त्याची. बोलतायत ना. हा. पानं. म्हणजे जसं आपण केळीच्या शेतांमध्ये फिरतो, हो, ते झाडाचे कॅनोपी, ते झाडाचा Canopy. बुंदाच बोलतो, तसं हे बरोबर आहे. झाडच बोलतो तुमचं. नाहीतर असं बागेमध्ये फिरलं की सगळ्या पांढऱ्या माशा उडतात. नाही, ते तर नाहीच ना. हा, काहीच नाही तिथं, काहीच नाही. वांग्याच्या शेतात तर येतातच हा? पांढऱ्या माशा विशेष खूप. म्हणजे हिवाळ्याचे दिवस येते, हो, अजूनही धुकं पडलेलं असतं हो. कुठे कुठे, पण हिच्यावर काहीच नाही, रोगराई नाही की काही नाही, काही नाही. वापसा कंडिशन मध्ये असं. एवढं सर, एवढं जबरदस्त वापसा कंडिशन, इकडून हा. वगैरे. भयानक. लोक म्हणतात पिकाला खूप पाणी सर, करू पाहिजे. का? पिकाला पाणी नाही पाहिजे, माणसाला जेवढं पाहिजे तेवढंच पिकाला पाहिजे. तेवढंच पाणी पाहिजे. हा, खरी गोष्ट आहे. अतिरिक्त कमी पाण्यामध्ये भाजीपाला होतो, आणि भाजीपाल्याला असं तरी कमीच पाणी लागतं. हो, पण जेव्हा थोडी पाणी म्हणजे जास्त चालवाल तेवढं फंगस वाढतो खालून. फंगस वाढ. अक्षरशः लोक म्हणजे हा. जे शेतकरी भाजीपाला करतात हे पूर्ण ओलं केले, पूर्ण ओलं केलं, म्हणजे शेतातून फिरलं तुम्ही तर बोट ओले होऊन बोट जातात, ओले बोट होऊन चप्पल जातात. होणार. हो, तुमचं तसं काहीच नाही. तसं नाही. आपले 12 महिने या हा. हेच कंडिशन आहे आपली, हेच चप्पल condition गिरून फिरा. आता किती वेळ पाणी देतात तुम्ही 2 घंटे दिवसाला? दिवसाला, दर दिवशी 2 घंटे. एक दिवस आला. एक दिवसाला 2 घंटे. हो. माती भारी माती होणार. हो. आणि त्याच्यात एका लावलेलं बीट हे बीट बीट आंतरपीक आहे. आंतरपीक आहे. याचं हे आहे साईज आहे हम्म. 2.5x2, हम्म. 4x2, 4x2. 2.5. तर मधामधली जागा रिकामी राहत होती. हा हा. त्याच्यात माझा बीट बीटाचा दरवर्षीचा अनुभव आहे. कसं? कसं तुम्ही बीट लावून टाकतो. हा. असं. पण पाणी जर व्यवस्थित असेल आला तर कंदवर्गीय पिकं चांगली येतात काळी हा. मातीमध्ये, है ना? हा. पाणी जर जास्त झालं तर मग फंगस लागतं. वरचं पाणी आलं तरच पंगत नाही. तरच पंगत. याच्यामध्ये वरचं पाणी पडेल आहे, पण त्यावेळेस निघालं होतं हे. अच्छा अच्छा. मी याचं वरच्या पाण्याचा काहीच प्रॉब्लेम किती नाही. एकर आहे तुमचं हे वांग? हे अर्धा एकर कमी आहे थोडं, 15 क्विंटल. अर्धा एकरला तुमचं म्हणजे किती खर्च आला जवळपास? किती खर्च येतो? याला हा. खूप झाले 5,000 रुपये 5,000 रुपये म्हणजे रोपापासून तर रुपयापासून. तर अर्धा एकरला 5,000. बाकी लोकांचे जनरली 2 स्प्रे होतात 5,000चे वांगे म्हटलं तर. कारण मेन प्रॉब्लेम कसं आहे, भाजीपाल्याला जेवढं उत्पन्न देते हम्म. तेवढं लोक एक टेंडन्सी आहे, हम्म. मी याला खत कम पडलं, हम्म. टाका खत एक पोतो, हम्म, हम्म, हम्म. टाका एक पोतो, हम्म. भरपूर मानली. आपल्या एका पोत्यामध्ये भट्टी खात, आता दुसरं बनवायला हिरवं. भट्टी खात शेतकरी पण बनवणार. जे शेतकरी ऐकत असतील ना त्यांचा अजून पण विश्वास बसणार नाही याच्यावर नाही की- बसत सर. हा, याच्यावर बसत नाही. पण खूप दुःखाची बाब हे आहे. बघा, आम्ही कंपनीचे प्रतिनिधी आहोत, आमचं सांगणं वेगळं, आणि प्रत्यक्ष शेतकरी आहेत त्यांचा अनुभव जर तुम्ही घेतला ना, म्हणजे शेतकऱ्यांची कधी खोटं बोलत नाही असं एक जनरली समज आहे. त्यांचे स्वतःचे अनुभव तुम्ही बोलतायत, ते सांगतायत. तुमचा एकदा गाव ॲड्रेस सांगा, नाव सांगा, आणि तुमचा पूर्ण पत्ता सांगा. रवींद्र गंगाराम डाबरे, राहणार वरोड बकल, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. मोबाईल नंबर आहे 800 71 70 529. आणि त्यांना मार्गदर्शन करतात आपले मिलिंद सर. नमस्कार. हा सर, तुमचाही सांगा एकदा. मिलिंद कुलकर्णी, बी किसान प्रतिनिधी आहे, चॅनल पार्टनर विदर्भ साठी महाराष्ट्रात. माझा मोबाईल नंबर 975458 आणि 90 21 61 62 64. जी पण बी किसानच्या किसान पाठशाळेच्या ॲक्टिव्हिटी चालतात ते माझ्या अंडरमध्ये. मी जे शेतकरी ऐकतात किंवा जे करण्यास इच्छुक असतात त्यांची मदत करायला कधीही तयार असतो. त्यांच्या शेतावर जाऊन त्यांना हवी ती मदत, हवे ते मार्गदर्शन नेहमी देतो. जे तुमच्याकडे वायसोनोमेटा मितीचा म्हणजे मातीचा स्प्रे किंवा भट्टी खातबद्दल शेतकरी आहेत, त्यांना हा प्लॉट दाखवा. हो, प्रत्यक्ष शेतकऱ्याचे चालेल अनुभव. चालेल. हा?